तुमचं बाळ काही खात नाही आहे का? सतत चिडचिड करते का? मग ही खिचडी एकदा नक्की ट्राय करा. फक्त एक वाटी खिचडी आणि बाळाचा चिडचिडेपणा दूर, बाळ शांत, पोट भरले की बाळ खुश. आता आपण बघूयात कोणती खिचडी आहे. अगदी साधी आणि सोपी आहे. घी घेतला आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकलं आहे आणि छान कढीपत्त्याचा तडका दिला आहे आणि इथे मी कांदा फ्राय करून घेणार आहे. कांदा आपल्याला अगदी थोडं टाकायचा आहे, खूप कांदा टाकायचा नाही आहे. तुमचं बाळ काही खात नसेल ना, तर ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा. याने बाळाचं वजन देखील वाढतं. याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटोमुळे डायजेशन सुधारते. जिरे मोहरी कढीपत्ता गॅस आणि कॉलिक कमी होतं. आणि इथे मी मूग डाळ आणि तांदूळ थोडेसे भिजायला टाकले होते. 1.5-2 तास मी हे तांदूळ भिजायला टाकले होते, कारण की मला ही खिचडी बाळाला द्यायला जरा वेळ होता, म्हणून मी तांदूळ आणि हे भिजत घातले, जेणेकरून ते छान असे मऊ शिजले जाते म्हणून. आणि कशात लसणाची पाकळी मी टाकून घेतली होती. 8 महिन्याच्या पुढील बाळासाठी तुमचं बाळ जर टेक्स्चर फूड खात असेल तर तुम्ही ही खिचडी नक्कीच देऊ शकता. आणि त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊयात. हळदीने त्याला छान कलर येतो आणि कलरफुल फूड कुठलंही खायला बाळ अगदी आवडीने खातो. आणि खिचडी आपण आता हे तांदूळ आणि हे मूग डाळ जी होती मी भिजत घातलेली ते आपण अशीच टाकून देऊयात. आणि इथे मी सालवाली मूग डाळ वापरली. तुमच्याकडे बिना सालवाली असेल तर ती नक्की वापरा. जर बाळ 8 महिन्याचं 10 महिन्याचं वगैरे असेल ना, तर तुम्ही बिना सालवाली वापरा डाळ. ती थोडीशी पचायला जड असते सालवाली, आणि बिना सालवाली अगदी पचायला हलकी असते. मूग डाळीमध्ये मूग डाळ अगदी इझिली डायजेस्ट होते आणि याच्यामध्ये प्रोटीन असतं, जेणेकरून बाळाला एनर्जी येते आणि बाळाचं वजन देखील वाढायला मदत होते. तांदूळ हा एनर्जीसाठी एकदम बेस्ट आहे. खिचडी खूप सॉफ्ट होते. याने बाळाला गॅस वगैरे होत नाही, त्यामुळे बाळाची अजिबात चिडचिड, बाळाचं एकदा पोट भरलं ना की बाळ अजिबात चिडचिड वगैरे करत नाही. आणि बाळाला गॅस वगैरे असेल, आपल्याला कळत नाही की बाळाला गॅस झाला आहे की कसं, म्हणून पण बाळ सतत चिडचिड करत असतं, रडत असतं. आपण जर बाळाला असे पदार्थ खायला दिले अगदी पौष्टिक आणि पचायला हलके असेल ना, तर बाळ अजिबात चिडचिड करत नाही. 1-2 शिट्ट्या झाल्या, अगदी सॉफ्ट ही खिचडी शिजली आहे. कारण की इथे मी बाळाला हे केलं होतं, तांदळाला भिजत ठेवली होती, जेणेकरून बाळाला लवकर खायला मिळेल त्याच्यामुळे, आणि गॅस पण आपला वाचतो इथे. आणि इथे आपली ही खिचडी अशी बनवून तयार झाली आहे. मॅश नक्कीच करून घ्या. इथे बघा छान अशी स्मॅश करून घेतली आहे आणि खिचडी आपली इथे रेडी आहे. याच्यामध्ये तुम्ही जर वरतून घी टाकायचं असेल तर ते नक्की टाकू शकता. आणि बाळाने जर असं वाटीभर एकदा पोटभर खाल्लं की बाळ अजिबात चिडचिड करत नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे, तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, कारण की रोज बेबीच्या रेसिपी मी अपलोड करत असते. त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचं बाळ किती मंथचं आहे, किती मंथच्या रेसिपी मी पोस्ट करू ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा, कारण की त्याशिवाय मला कळत नाही की मी कुठला रेसिपी पोस्ट करू. आणि खूप छान प्रतिसाद देत आहे तुम्ही, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. चला आता आपण भेटूयात उद्याच्या एका छान व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.